मागच्या व्हिडिओमध्ये असं बोलले की माझ्या शिवमला जे देवाचं वेड लागलेलं आहे ते कायमस्वरूपी राहावं. पण मी जसं जसं त्याचा काळ आठवते ना, तसं तसं लहानपण आठवते ना, तसं तसं मला आठवतंय की त्याला लहानपणापासूनच देवाचं वेड होतं. फक्त तो जास्त दिवस माझ्याकडे नव्हता याचं कारण तो होता हॉस्टेलला, आणि तो थोड्याच दिवसात परत म्हणजे 10 दिवस दिवाळीला यायचा. आणि त्यावेळेसही तो अर्थातच कुठलंही केलं की देवाला नैवेद्य दाखवायचा. त्याला असं खूप वेड होतं. अगदी कुणी बाहेर टाकलेले फोटो, अगदी त्यांनी हॉस्टेलमधले किती देवींचे वगैरे फोटो घरी आणले होते त्यांनी, की मम्मी लोक देवाला असं टाकून देतात आणि मग ह्या मूर्त्या तुटलेल्या आहेत म्हणून खूप सारं त्यांनी घरी आणलं होतं. मीही थोड्या दिवस पूजा केली त्याची, पण नंतर ते भंग झाले म्हणून मी उजनी धरणामध्ये ते देव ज्यांनी हॉस्टेलमधून जे देव आणले होते ना ते मी विसर्जन केलं उजनीमध्ये नेऊन. तर माझ्या मुलाला हे जे वेड आहे ते लहानपणापासूनचं आहे, नवीन नाही आहे. त्यामुळे हे सुटणार नाही आणि परमेश्वरांनी त्याला सुटून देऊ नये, हे त्याला बुद्धी कायम द्यावी. बूट घालून पाया पडतो याच्यावर बिलकुल कमेंट करू नका. तो काय एवढा मोठा झाला